पक्षाचे कार्यकर्ते तोडफोड करतात. नाही ते एकदा ऐका ना, हे एकदा ते झालं की एकदा पूर्ण तपासून वस्तुस्थिती पुढे येऊ द्या. हे काही जण जे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करतात त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे, त्यांना सोडलं जाणार नाही. जर एखादा आरोपी सापडत नाही म्हणून तुम्ही काही स्वतःच्या घराच्या काचा फोडत बसाल, खुर्च्या तोडत बसाल, तिथं काही स्वतःला फार काही वेगळं दाखवण्याचा प्रयत्न कराल. या संदर्भात मागं कोर्टाने सांगितलेलं आहे, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान जर कोणी करत असेल तर ते पक्ष असेल किंवा त्या पक्षाचे कोणी कार्यकर्ते असतील त्या पक्षाकडनं त्याची सगळी वसुली ती झाली पाहिजे. त्याच्यामुळं राग हा सगळ्यांना येतो, त्याच्याबद्दल दुमत नाही, परंतु राग पण व्यक्त करण्याच्या काही वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात. अहिंसेच्या मार्गाने महात्मा गांधींनी देशाला स्वातंत्र्य मिळवलेला जगाला त्या माहिती झालेलं आहे. आणि अशा वेळेस फार काहीतरी आम्ही आवाच्या सवा करायला लागलेलो आहे आणि सगळं काही राज्याचं अगदी देखभाल करण्याची जबाबदारी ह्यांच्यावरच सोपवलेली आहे. हे जे काही जणांचा अतिउत्साह चाललेला आहे ना, त्यांना पण कायद्याच्या नियमाच्या प्रमाणे कारवाई केली जाईल. या कार्यक्रमात मी ते तुमच्या मीडियामध्ये वाचलेलं आहे. मी मुंबईला गेल्यावर मंत्रालय चालू असताना मी त्याबद्दलची माहिती घेईल. आत्ता तुम्ही जी बातमी प्रसिद्ध केलेली तेवढीच माझ्या वाचनात आहे. त्याच्यामुळं मी आज राज्याचा अर्थमंत्री उपमुख्यमंत्री शहानिशा करून मी त्याच्याबद्दलचं. दादा, या कार्यक्रमात आरोग्यमंत्र्यांनी शिक्षण विभागामध्ये समन्वय दिसला नाही का? दादा भुसेंनी नाराजी व्यक्त केली की समन्वय जर नसला असता तर आणखी मोठा आणि राज्यव्यापी. अरे बाबा, आता तिथं पण ते कार्यक्रम करतात, कुठं ना समन्वय तुला दिसला नाही? नाही तुझं ऐकण्यात काहीतरी बदल झाला. नाही मी त्यांच्याशी बोलेन, काळजी करू नको. ऐका, ह्या तक्रारी मी पण टी व्हीलाच बघितलेल्या आहेत. त्याच्याबद्दल PMचे जे आयुक्त आहेत त्यांना सूचना देऊन त्याच्यात तथ्य आहे का, जर ज्या महिलांच्या बाबतीत तसं घडलेलं असेल तर त्यांनी लेखी तक्रार दिली का, तसं काही केलेलं असेल तर त्याची शहानिशा केली जाईल. त्या बातमींवरून त्याच्या खोलामध्ये गेलं जाईल आणि जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.